तर खात्याला मूर्ख मंत्री भेटलाय अशा शब्दात अपक्ष आमदारानं राज्याच्या मंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्याचं समोर आलं आणि हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। आदिवासी विकास खात्याच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करताना अपक्ष आमदार शरद सोनावणेंनी भाषा वापरली ही, त्यामुळे आमदार सोनावणे अडचणीत आलेत। दरम्यान मी मंत्र्यांना उद्देशून बोललो नाही असं स्पष्टीकरण शरद सोनावणे यांनी दिलं। सोर झाला आता मुख्यमंत्री सर्व उभं करणार आहे, यांचे पण झाडाझडीच करणार आम्ही काय बाबाला बांधील का रुपये कोणाचा खातो। दरम्यान आपण बघतोय की अपक्ष आमदार शरद सोनावणेंकडनं मंत्र्यांबद्दल अपशब्द वापरण्यात आले। आपण व्हिडिओमध्ये देखील ऐकलं असेल, मंत्र्यांना उद्देशून बोललो नाही असं जरी सोनावणेंनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी तुमच्या खात्याला मूर्ख मंत्री भेटलाय, चोर भेटलाय असं त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटल्याचं स्पष्टपणे आपल्याला ऐकू येत आहे। त्यामुळे आदिवासी विकास मंत्र्यांबद्दल सोनावणेंचे हे अपशब्द असल्याचे आता म्हटलं जात आहे। मुख्यमंत्री भेटला खात्याला सोर झाला आता मुख्यमंत्री सर्व उभं करणार आहे, यांचे पण झाडाझडीच करणार आम्ही काय बाबाला बांधील का रुपये कोणाचा खातो। तुम्ही भारताच्या भावाचा शरद सोनावणे त्यांना माहिती किती अधिकारी दरम्यान आपण बघतोय की आता या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोनावणेंकडनं स्पष्टीकरण देण्यात येत आहे। सोनावणेंनी म्हटलंय की मी कुठल्याही मंत्र्याबद्दल बोलत नव्हतो असं त्यांनी आता स्पष्टीकरण दिलेलं आहे। मात्र व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे मंत्र्यांना उद्देशून बोललो नाही असं जरी सोनावणेंनी म्हटलेलं असलं तरी खात्याला मूर्ख मंत्री भेटलाय ही वाक्य सहजपणे या व्हिडिओतनं अगदी प्रत्येकाला ऐकू येतात। या अपक्ष आमदारानं राज्यांच्या मंत्र्यांबद्दल असा अपशब्द वापरल्यानं आता चांगलीच टीका होते सोनावणेंवर। आदिवासी विकास खात्याच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांवर संताप ते व्यक्त करत होते आणि त्यावेळेला अपक्ष आमदार शरद सोनावणे ही भाषा वापरली। मुख्यमंत्री भेटला खात्याला आपण नीट ऐकू शकतोय कशा पद्धतीनं त्यांनी तुमच्या खात्याला मूर्ख मंत्री भेटलेला आहे असं वक्तव्य केलं। हा जो बनाव चाललाय हा बनाव थांबला पाहिजे आणि ज्या ज्या खात्यामध्ये अशा गोष्टी चालतात तिथे खात्याने चौकशी होऊन ही लोकशाही सर्वसामान्य जनतेच्या हिताची व्हायला पाहिजे। त्याच्यासाठी आज जे मी विधान केलं आणि त्याच्या काही बातम्या झाल्या असतील तर त्याच्यामध्ये एकही शब्द कुठल्याही पद्धतीची भूमिका अस्पष्ट न ठेवता स्पष्टपणे या सगळ्या बाबतीतला छडा लावला जाईल आणि या संपूर्ण बाबतीमध्ये शेवटच्या थरापर्यंत लढाई उभी केली जाईल एवढं याचं निमित्त सांगतो।